6 ते 7 जणांनी तारदाळमध्ये दहशत माजवत हल्ला केला. दोघे गंभीर जखमी. जुन्या भांडणाचा राग मनात धरून 6 ते 7 तरुणांनी ओम नरवदे, गणेश नरवदे यांना लाथाबुक्याने मारहाण करून पोलिसात तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी नरवदे यांच्या घरात घुसून सागर नरवदे, वसंत चौगले यांना डोक्यात व तोंडावर फायटरने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना तारदाळमध्ये शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात खोतवाडीमधील 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतची फिर्याद ओम सुहास नरवदे यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. तर रात्री उशिरा संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की तारदाळ येथील फिर्यादी ओम नरवदे व संशयित आरोपी सुजल नलवडे हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांच्या पूर्वीचा राग मनात धरून शुक्रवारी रात्री ओम नरवदे व गणेश नरवदे यांची मोटरसायकल अडवून सुजल नलवडे, जय उर्फ सोन्या ओगले, यश ओगले, हेमंत मुसळे, युवराज उर्फ प्रीतम खांडेकर, विजय शिंदे यांनी लाथाबुक्यांनी त्यांना मारहाण केली. फिर्यादी हे शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेले असता फोनवरून पोलिसात तक्रार दाखल केल्यास जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन तारदाळमधील नरवदे यांच्या घरात सागर नरवदे, वसंत चौगले, अजय चौगले यांना शिवेगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. तर फायटरने डोक्यावर तसेच तोंडावर मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले. तर सामाजिक कार्यकर्ते रणजित पवार यांनाही तुला व तुझ्या मुलाला फोनवरून जीवे मारण्याची धमकी देऊन परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न संशयित आरोपीने केला आहे. रात्री अचानक घडलेल्या या प्रकाराने जावईवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी शहापूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. तारदाळ येथील भर चौकात घडलेल्या या घटनेमुळे तारदाळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.